प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी। आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू। नमस्कार, आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता कर्जमाफी आणि 50,000 प्रोत्साहनाबाबत ही नवीन घडामोडी सुरू आहेत। तर बघू शकता शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आलेली आहे। कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी घोषणा केलेली आहे। खात्यात पैसे कधी येणार याबाबत त्यांनी सांगितलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केलेली आहे। कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची जी काही पहिली यादी आहे ती कधी जाहीर होणार याबद्दल त्याने सांगितलेले आहे। तर ती यादी ही उद्या जाहीर होणार। आपले लाडके अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त उद्या ही पहिली जी काही यादी आहे ती जाहीर होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केलेली आहे। शेतकऱ्याची जी काही पहिली यादी आहे ती उद्या जाहीर होणार आहे। कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे। यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू होण्याची शक्यता आहे। जसं की तुम्ही बघू शकता यांनी सांगितलेले आहे की कशा प्रकारे शेतकरी कर्जमाफी योजनेची जी काही यादी आहे तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात, तलाठी कार्यालयात किंवा जवळील एखाद्या बँक शाखेत जाऊन पाहू शकता। डिजिटल स्वरूपात यादी तपासण्यासाठी आणि नाव शोधण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता। कर्जमाफीच्या लाभासाठी आणि यादीतील नावाची पुष्टी करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँकचे पासबुक आणि यादीत आलेला युनिक नंबर असल्यास अनेक आवश्यक आहे। तुम्ही मला तुमचे जिल्ह्याचे नाव, तालुका, बँक सांगू शकता। मी तुम्हाला कर्जमाफी संदर्भात अधिक सविस्तर माहिती देईल। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। उद्या पहिली यादी ही जाहीर होणार आहे अशी मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।